परत एक हेल्दी कुकीजची रेसिपी दाखवते ज्याच्यामध्ये आपण मैदा अजिबात वापरणार नाही आहोत. गव्हाचं पीठ आहे, मूसली आहे आणि ब्राऊन शुगर असं सगळं आहे. चला सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी अर्धा कप बटर घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा ब्राऊन शुगर टाकते. बटर आणि साखर छानपैकी फेटून घ्यायची. आता याच्यामध्ये ना तुम्ही व्हॅनिला एसेन्स किंवा मग चॉकलेट इसेन्स असं दोन्हीपैकी काही एक वापरू शकता. मी इथे व्हॅनिला एसेन्स वापरला आहे. आता याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ, त्याचबरोबर हे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे ते, त्याचबरोबर याच्यामध्ये जी आपण मूसली घेतली आहे ती, त्याचबरोबर इथे घेतलं आहे हे बोनविटाला लगेच मॉइश्चर पकडतं. सो हे आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. नंतर हे सगळं आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. ड्राय पदार्थ पहिले सगळे मिक्स करून घ्यायचे. थोडेसे मिक्स झाले की मग आपण याच्यामध्ये ना तुम्हाला पाहिजे तेवढे चोको चिप अंदाजाने टाकले तरी देखील चालतील. मी थोडेसे ठेवलेच आहेत. मी जेवढे तुम्हाला सांगितलेले त्याच्यापेक्षा मी थोडेसे यूज करते. आणि दूध आपल्याला 2 चमचे जे आहे ना ते हळूहळू करून ओतायचं आहे. खूप जास्त दूध याच्यामध्ये देखील लागत नाही. बटर सगळं मिक्स व्यवस्थित झालं की याचा एक छान गोळा तयार होतो. हा पण जो तयार झालेला डो आहे तो पण मी आता थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते. एक 15-20 मिनिटात हा सेट होईल. त्याच्यानंतर मग आपण याच्यात कुकीज करूया. जी प्रीहीट करणं ना हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही रेसिपी या OTG मध्ये बनवत असाल ना, ओव्हन तुम्हाला पहिला प्रीहीट करून घ्यावाच लागेल. इथे मी 180 वर 10 मिनिटासाठी हा प्रीहीट करून घेते. आणि मी बेकिंगसाठी यूज करते हा अगारो मार्वेल 25 लिटरचा ओव्हन टोस्टर ग्रिलर OTG. याची पॉवर कॅपॅसिटी 1600 वोल्टची आहे. ओव्हनच्या एका बाजूला असे 3 नॉब दिलेले आहेत. त्याच्यातलं पहिलं आहे टेम्परेचर कंट्रोल आणि 100 ते 250 सेंटीग्रेड पर्यंत तुम्ही तुमच्या पदार्थासाठी योग्य ते तापमान इथे चूज करू शकतात. सेकंड आहे हे टेम्परेचर कंट्रोल नॉब आणि याने तुम्ही पदार्थ जर तुम्हाला फक्त वरून बेक करायचा असेल किंवा फक्त खालून बेक करायचं असेल किंवा दोन्ही साईडने बेक करायचं असेल त्यासाठी हे नॉब उपयोगाचं आहे. तिसरा नॉब आहे टायमर कंट्रोल करण्यासाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही 60 मिनिटापर्यंतचा टायमर सेट करू शकता. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऑटो शट ऑफ फीचर, ज्याच्यामुळे तुमचं कुकिंग अगदी सुरक्षित राहतं. यामध्ये तुम्हाला मिळतो एक ओव्हन रॅक, एक बेक पॅन, त्याचबरोबर मिळतो रोटेसरी हँडल, त्याचबरोबर मिळतो ट्रे हँडल, त्याचबरोबर मिळतो तुम्हाला रोटेसरी रॉड आणि त्याचबरोबर याने ना बेकिंग करणं अगदी सोपं होऊन जातं. जो ग्लास डोअर आहे तो हीट रेसिस्टंट आहे आणि याची जी बॉडी आहे ती स्टेनलेस स्टील पासून बनलेली आहे, ज्याच्यामुळे ती जास्त टिकाऊ आणि साफ करायला देखील अगदी इझी आहे. अर्धा तास झालाय मला आणि आता आपण याचे कुकीज बनवून घ्यायचे. जसं मी मेजरमेंटसाठीच घेतले, 20 ग्राम घेणार आहे मी हे आणि कुकीज तयार करून घेते. आता प्रत्येकी 20 ग्रॅम प्रमाणे मी ही कुकीज बेक करायला ठेवणार आहे. म्हणजे प्रत्येक 20 ग्रॅमचा मी गोळा करून घेते. बघा, हा खूप जास्त प्रेस नाही करायचा, अगदी थोडासा फ्लॅट करायचा. ट्रे मी रेडी करून ठेवलाय, म्हणजे झालाय. आता हे थोडंसं मिश्रण इथे उरलेलं आहे ते फ्रीजमध्ये मी ठेवते आणि हे आता आपण बेक करून घेऊया. तर आता आपल्याला हे परत 180 वर 10 ते 12 मिनिटासाठी बेक करायचे. आणि 10 ते 12 मिनिटात आपली ही कुकीज बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता इतकी छान दिसते आणि अगदी तिथल्या तिथे राहिल्यात या. म्हणजे खूप जास्त स्प्रेड नाही झाल्या आणि असं वाटतं बऱ्याच वेळा आपल्याला की अशा तिथल्या तिथे राहिल्या तर त्या आतमध्ये कच्च्या वगैरे असतात, तर तसं नाही राहत. अगदी या परफेक्ट बेक झालेल्या. तुम्ही बघू शकता मी वरून त्यांना असं टाकते तरी त्या अगदी व्यवस्थित आहे. तशा कुठे क्रॅक वगैरे किंवा अशा तुटल्या पण जात नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला कळू शकतो की याच्यामध्ये एक क्रंचीपणा किंवा जसे बटर वगैरे असतात ना तसा एक छान याच्यामध्ये क्रिस्पीपणा खाताना जाणवतो. आणि आता ही एक बॅच माझी झालेली आहे. आता अजून एक मला बॅच तयार करून घ्यायची. ती पण मी सेम 20 ग्रॅम प्रमाणेच मोजून बॅच परत एकदा ट्रे आपल्याला लावून घ्यायचा बेकिंगमध्ये. तर तो मी आता सेकंड बॅच पण तयार करून घेते. आज तुम्हाला 2 आपल्या सिरीजमधल्या रेसिपी बघायला मिळाल्या. एक सकाळी आणि आज मी शेअर केलेली. अजून तुम्हाला कुठली कुकीज जी बघायला आवडेल ती मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्यामध्ये ज्या स्पेशल अशा आहेत आणि मी 2 प्रकारे दाखवल्यात. म्हणजे मैदा वापरून
मैदा न वापरता आणि बेकिंग पावडर वापरून बेकिंग सोडा न वापरून अशा चारही प्रकारच्या मी 4 कुकीज तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला आवडल्या असेल अशी आशा करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.